नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आजचा हा भाग म्हणजे खरंच मालिकेच्या इतिहासातला सगळ्यात थरारक, सगळ्यात धक्कादायक आणि सगळ्यात एक्सपोजिंग एपिसोड म्हणायला हरकत नाही. कारण आज अखेर तो क्षणी येतोय ज्याची आपण सगळेच खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. आज सुमनच्या हुशारीमुळे, तिच्या अफाट बुद्धीमुळे आणि तिच्या शांत पण धोकादायक प्लॅनिंगमुळे नागराजचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर उघडा पडणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाची सुरुवातच आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगून जाते. सुमन खरं तर वेडी नाहीये. तिच्या डोक्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. ती पूर्ण शुद्धीत आहे. ती सगळं ऐकत आहे, सगळं समजत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती प्रत्येक हालचाल अतिशय बारकाईने प्लॅन करत आहे. नागराजने तिला वेडी समजण्याची फार मोठी चूक केली आहे. कारण सुमन आतून इतकी शांत आहे की बाहेरून ती वेडेपणाचं नाटक करत आहे, पण आतमध्ये तिचं डोकं सतत चालू आहे. तिला एकच ध्येय आहे, नागराजचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं. सायली आणि अर्जुनसमोर आणि विशेषतः रविराजसमोर. कारण रविराज हा एकमेव माणूस आहे जो नागराजवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास तोडणं हेच सुमनचं अंतिम लक्ष्य आहे. इथेच सुमन एक जबरदस्त खेळी खेळते. नागराज आता रूममध्ये येणार आहे हे तिला माहीत असतं आणि तिच्या मनात लगेच विचार चमकतो, हीच संधी आहे. आज जर नागराजच्या तोंडून सत्य बाहेर काढायचं असेल तर आजचा वेळ योग्य आहे. ती लगेच व्हिडिओ कॉल ऑन करते आणि सायलीला कॉल लावते. सायली फोन उचलते आणि सुमन तिला अतिशय शांत पण ठाम आवाजात सांगते, सायली, आता जे काही घडणार आहे ना ते फक्त बघत राहा. काहीच बोलू नकोस, एक शब्दही नाही, फक्त सगळं बघ. हे शब्द ऐकताच सायलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते, पण ती सुमनवर विश्वास ठेवते. सुमन फोन अशा ठिकाणी ठेवते की तो कोणालाही दिसणार नाही, विशेषतः नागराजच्या नजरेस पडणार नाही. मोबाईल रॅकच्या बाजूला ठेवून कॅमेरा ऑन ठेवते आणि स्वतः मात्र पुन्हा वेडेपणाचं नाटक सुरू करते. तेवढ्यात नागराजची रूममध्ये एंट्री होते. त्याला अजिबात कल्पना नसते की आज त्याच्याच तोंडातून त्याचा नाश होणार आहे. त्याला पूर्ण खात्री असते की सुमन वेडी आहे, काहीही खरं बोलू शकत नाही आणि तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. हाच त्याचा सगळ्यात मोठा गैरसमज असतो. तो आत येतो. सुमन त्याच्याकडे बघून ओरडायला लागते, मी सांगणार आहे, मी सगळ्यांना सांगणार आहे. तुम्ही काय केलं होतं ते मी सांगणार आहे. हे सगळं ऐकून नागराज आधी चिडतो, पण नंतर त्याला हसू येतं. कारण त्याला वाटतं की ही वेडी काहीही बडबड करतीये. पण सुमन मुद्दाम त्याला उचकवते. ती पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलते, मला सगळं कळलंय, मला पूर्ण सत्य माहीत आहे. तुम्ही खूप मोठा कट रचला होता. हे ऐकताच नागराजचा तोल सुटतो. त्याचं खोटं मुखवटा गळायला लागतं. तो सुमनला जोरात पकडतो, जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, काय कळलं तुला आणि तू कोणाला सांगणार आहेस? कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? आणि इथेच तो सगळ्यात मोठी चूक करतो. आपल्या अहंकारात, आपल्या गर्वात तो सगळं सत्य स्वतःहून कबूल करतो. हो, मीच मास्टरमाइंड होतो. 22 वर्षांपूर्वीचा अपघात मीच घडवला होता. रविराज आणि प्रतिमाचा अपघात माझ्यामुळेच झाला होता. हे शब्द ऐकताच सायली आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. कारण हे सगळं लाईव्ह व्हिडिओ कॉलवर रेकॉर्ड होत असतं. इकडे नागराज सुमनला धमकावतो, तिचे केस ओढतो. तिला सांगतो की जर तिने तोंड उघडलं तर तिचा जीव घेईल. पण सुमन मात्र सतत त्या कॅमेऱ्याकडे पाहत असते. कारण तिला माहीत असतं की आज सत्य बाहेर आलंय. आज नागराज स्वतःच्या हाताने स्वतःचाच नाश करत आहे. आणि इथेच आजच्या भागाचा पहिला थरारक टप्पा पूर्ण होतो, जिथे प्रेक्षकांना हे कळतं की सुमन खरंच मास्टरमाइंड आहे आणि नागराज आता जाळ्यात अडकलेला आहे. अर्जुन आणि सायली अक्षरशः हादरलेले असतात. नागराज सुमन काकूंची इतक्या निर्दयपणे वागत आहे हे पाहून अर्जुनचा राग अन्नावर होतो. त्याच्या तळपायापासून डोक्यापर्यंत रक्त उसळत असतं. तो क्षणात तिथे धावून जायला तयार होतो, पण सायली त्याला कसंबसं थांबवते. कारण तिला माहीत असतं की आत्ता घाई केली तर सगळा प्लॅन फसण्याची शक्यता आहे. सुमन काकूंनी एवढा मोठा धोका पत्करलेला आहे, त्यांचा प्लॅन शेवटपर्यंत यशस्वी व्हायलाच हवा. म्हणून सायली लगेच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेते आणि ती थेट रविराज काकांना फोन करते. फोन लागताच रविराज काका नेहमीप्रमाणे प्रेमाने बोलतात, बोल ना सायली. पण सायलीचा आवाज इतका घाबरलेला असतो, इतका थरथरत असतो की रविराज काकांना लगेच काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते. सायली अक्षरशः घाईघाईत तुटक शब्दात रविराज काकांना सांगते, काका, तुम्ही आत्ताच्या आत्ता सुमन काकूंच्या खोलीत जा प्लीज, त्या नीट आहेत का ते बघा. हे ऐकून रविराज काका गोंधळून जातात. ते शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. सायली, सुमन नीट आहे. प्रतिमा आत्ताच तिला औषध देऊन आली आहे, ती सुरक्षित आहे. पण सायली काहीच ऐकायला तयार नसते. तिच्या मनात सतत तोच भयानक दृश्य फिरत असतं. नागराजचा राग, त्याची कबुली, सुमन काकूंची भीती.
ती पुन्हा पुन्हा विनवणी करते, काका प्लीज एकदाच जाऊन बघा. शेवटी रविराज काकांना वाटतं की सायलीला चैन पडणार नाही, म्हणून ते होकार देतात आणि सुमनच्या खोलीकडे निघतात. इकडे सायली फोन ठेवते आणि थेट देवीसमोर उभी राहते. तिचे हात जोडलेले असतात, डोळे पाणावलेले असतात. ती देवाला साकडं घालते, देवी आई, काहीही करून सुमन काकूंचं रक्षण कर. त्यांनी इतकी मोठी रिस्क घेतलीये. त्या नराधम नागराजपासून त्यांना वाचव. आज सगळं सत्य रविराज काकांसमोर येऊ दे. आज न्याय होऊ दे. हा सीन इतका भावनिक असतो की प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी येतं, कारण सायलीला माहीत असतं की आत्ता सगळं देवाच्या हातात आहे. इकडे रविराज काका सुमनच्या खोलीबाहेर येतात आणि तिथेच त्यांना जोरजोरात सुमनच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. त्या आवाजात वेदना असतात, भीती असते, आर्तता असते. रविराज काकांचे पाय क्षणभर थांबतात. त्यांना विश्वास बसत नाही की त्यांच्या स्वतःच्या भावाच्या खोलीतून असा आवाज येऊ शकतो. ते हळूच खिडकीजवळ जातात आणि आत डोकावतात. आणि जे दृश्य ते पाहतात ते त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का ठरतो. नागराज सुमनचे केस ओढत असतो, तिला मारत असतो, तिच्यावर ओरडत असतो. सुमन रडत असते, किंचाळत असते. हा सीन पाहून रविराज काकांच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकते. स्वतःच्या भावाने स्वतःच्या बायकोवर असे अत्याचार करताना पाहून रविराज काकांना प्रचंड संताप येतो. त्यांचा संयम सुटतो. ते क्षणाचाही विचार न करता दरवाजा ठोठावतात. नागराजची अक्षरशः पुंगी वाजते. त्याला कल्पनाच नसते की दादा बाहेर उभे आहेत. तो लगेच आपला खोटा साळसूट चेहरा हालतो आणि दरवाजा उघडतो. दादा, तू इथे कसा? असं विचारतो. पण रविराज काका त्याला काहीच बोलू देत नाहीत. ते थेट सुमनला त्याच्या तावडीतून सोडवतात आणि नागराज हात जोरात ढकलून देतात. नागराज जमिनीवर पडतो. रविराज काका संतापून विचारतात, नागराज, खरं खरं सांग, तू सुमनसोबत काय करत होतास? नागराज नेहमीप्रमाणे खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो. दादा, सुमन माझी बायको आहे. पण रविराज काका त्याचं खोटं उघड करतात. मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे. इतक्यात गोंधळाचा आवाज ऐकून प्रतिमाही तिथे येते. तिला काहीच समजत नसतं आणि त्याच क्षणी तिथे अर्जुन आणि सायलीही पोहोचतात. सगळं घर एकदम थराराने भरून जातं. रविराज काकांना काहीच कळत नसतं. फोन, सायली, अर्जुन, हे सगळं अचानक कसं? आणि इथेच अर्जुन एक वाक्य बोलतो जे पुढच्या सगळ्या सत्याचा दरवाजा उघडतं. सिनियर, हे बघा, तुम्हाला सगळं कळेल. आता प्रेक्षकांनो, इथून पुढे जो काही प्रकार घडतो तो अक्षरशः अंगावर शहारे आणणारा आहे. कारण आता सत्य फक्त ऐकलेलं नसतं तर डोळ्यांनी पाहिलेलं असतं. अर्जुन थेट मोबाईल रविराज काकांच्या हातात देतो आणि म्हणतो, सिनियर, कृपया हे पूर्ण बघा, मगच निर्णय घ्या. रविराज काका थरथरत्या हातांनी मोबाईल घेतात. त्यांच्या मनात अजूनही एक कोपरा असा असतो की कदाचित काही गैरसमज असेल. कदाचित नागराज इतका खालच्या थराला जाऊ शकणार नाही. पण जसं जसं व्हिडिओ सुरू होतो तसं तसं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागतात. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे नागराज स्वतःच्या तोंडाने कबूल करताना दिसतो. 22 वर्षांपूर्वीचा अपघात, रविराज आणि प्रतिमाचा अपघात, सगळं काही त्यानेच प्लॅन केलं होतं. तोच खरा मास्टरमाइंड होता. एक एक शब्द म्हणजे रविराज काकांच्या छातीत घुसणारा सुरा असतो. हा व्हिडिओ पाहताना रविराज काकांच्या डोळ्यात अश्रू येतात. पण ते अश्रू कमकुवतपणाचे नसतात, ते फसवणुकीचे असतात. ज्याच्यावर त्यांनी आंधळा विश्वास ठेवला, ज्याला स्वतःच्या भावापेक्षाही जास्त जवळ मानलं, तोच माणूस त्यांच्या आयुष्याचा नाश करणारा निघतो, हे पचवणं त्यांच्यासाठी खूप अवघड असतं. ते थरथरत्या आवाजात म्हणतात, नागराज, अरे तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, पण तू माझ्याच जीवावर उठलास, माझ्या बायकोवर, माझ्या मुलीवर. हा क्षण इतका भावनिक असतो की घरात उपस्थित असलेला प्रत्येक माणूस स्तब्ध होतो. प्रतिमाच्या चेहऱ्यावर भीती, धक्का आणि विश्वासघात सगळं एकत्र दिसतं. सायलीचे डोळे पाणावलेले असतात, पण तिच्या चेहऱ्यावर समाधानही असतं, कारण आज सत्य जिंकलं असतं. इकडे नागराजची अवस्था मात्र पूर्णपणे बदललेली असते. जो माणूस थोड्या वेळापूर्वी सुमनला धमकावत होता, तोच आता घामाघूम झालेला असतो. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत असतात. तो वारंवार रुमालाने घाम पुसतो. त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत असतो, ही सुमन मला वेडी वाटत होती, पण ही तर माझ्यापेक्षा 10 पावलं पुढे निघाली. इतक्या वर्षांचा कट, इतकं मोठं षडयंत्र, सगळं काही एका व्हिडिओ कॉलमुळे उद्ध्वस्त झालेलं असतं. नागराज अजूनही शेवटचा प्रयत्न करतो सगळ्यांना कन्फ्यूज करण्याचा, पण आता कोणीही त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार नसतं. अर्जुन पुढे सगळं स्पष्ट करतो. तो सांगतो की सुमन काकूंचं किडनॅपिंगसुद्धा नागराजनेच केलं होतं. त्या दिवशी नागराजच्या मोबाईलमध्ये सापडलेला व्हिडिओ, त्यावरूनच सुमन काकूंची लोकेशन मिळाली होती
पण त्यावेळी ठोस पुरावे नसल्यामुळे थेट कारवाई करता आली नव्हती. म्हणूनच हा सगळा प्लॅन आखण्यात आला होता. सुमन काकूंना वेडेपणाचं नाटक करायला सांगण्यात आलं होतं, जेणेकरून नागराज गाफील राहील. आणि आज तो गाफीलपणा त्याच्याच अंगाशी आला होता. रविराज काका हे सगळं ऐकून अजूनच हादरतात. ते सायली आणि अर्जुनवर थोडा रागही व्यक्त करतात की इतकी मोठी गोष्ट त्यांनी लपवली. पण त्याचवेळी त्यांना हेही कळतं की या दोघांनी किती मोठा धोका पत्करलेला होता. आता मात्र रविराज काकांचा निर्णय ठाम असतो. ते स्पष्ट शब्दांत म्हणतात, नागराज, आता तुला मी अजिबात सोडणार नाही. आणि ते लगेच इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतात. फोनवरच सगळा प्रकार सांगतात आणि तात्काळ पोलिसांना बोलावून घेतात. नागराजचा चेहरा पांढरा पडतो. त्याला आता समजतं की खेळ संपला आहे. सुमन काकूंनी शांतपणे, संयमाने आणि हुशारीने जो डाव टाकला होता तो आज यशस्वी झाला आहे. महिपत पाठोपाठ आता नागराजचाही नंबर लागलेला असतो. न्यायाचं चक्र फिरायला सुरुवात झालेली असते. आणि प्रेक्षकांनो, इथेच आजच्या भागाचा शेवट. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.